दिसती सुनी साडी काळजाचं पाणी पोरही आता क्यूट वाली गावरान बोली माझ्या काळजाची चोरही. हॅलो भावांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. या व्हिडिओचे पूर्ण ट्युटोरियल सांगितलं आहे, ते तुम्ही लास्टपर्यंत बघून घेऊन व्हिडिओ बनवा. चला तुमचा थोडाही वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. नंतर आपला इथं एक फोटो ॲड करायचा, जो आपल्याला हे करायचा आहे तो फोटो ॲड करायचा आहे. नंतर आपल्या आता बिट मार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे इथं. त्यासाठी आपले ओव्हरलेवर जायचे, ॲड ओव्हरलेवर जायचे व इथं तुम्हाला हा बिट मार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला वगैरे मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर अशा प्रकारे आता इथं आपल्या बीट द्यायच्यात. त्यासाठी आपले रेशिओ आपले ॲस्पेक्ट रेशिओ 9.16चा करून घ्यायचा आहे व या फोटोवर क्लिक करून आपला फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. आता इथं आपल्याला पहिल्यांदा बीट द्यायच्यात फोटोवर. त्यासाठी आपल्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. आता बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. इथं बीट 1चं बीट 2 झालं डायरेक्ट, तिथं स्प्लिट करायचं. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं, तिथं स्प्लिट करायचं. नंतर बीट 4 जिथं होईल तिथं. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व बीट ॲड करून घ्यायच्यात. बीट ॲड करून झाल्याच्या नंतर 11 बीट आहेत तसे ॲड करून घ्यायचे. नंतर आपल्या बीट मागच्या व्हिडिओवर हे करायचं आहे आणि इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून ऑडिओ साईडला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला ही होऊन जाईल व सर्व बीट दिल्यानंतर आपले हे बीट मार्कचा व्हिडिओ डिलीट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता मी समजा बीट वगैरे देऊन घेतो, तुम्ही बघत राहा. तर अशा प्रकारे मी फोटो वगैरे ॲड करून घेतलेले आहेत व बीट मार्क दिलेले आहेत. ते तुम्हाला आता ॲनिमेशन वगैरे समजा सांगतो. आपल्या पहिल्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनवरती जायचे. इथं आपल्या कॉम्बोमध्ये जायचे. तिथं आपल्या झूम ऑन नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर पुढच्या फोटोवरती यायचे. तिथं आपल्या डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. तिथं डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट नाही द्यायचा. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. तिथं पेंडलम 1 नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर त्याच्या पुढल्या फोटोवरती यायचे. तिथं आपले पेंडलम 2 नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. तिथं आपल्या ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. इथं इनमध्ये जायचं आता आणि तिथं आपले रॉक व्हर्टिकली हे नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती आपले रॉक हॉरिझॉन्टली यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, शेक 3 नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे व तिथं आपल्याला समजा शेवटचा फोटो स्विंग बॉटम नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला ॲनिमेशन लागलेले आहे. तर आता आपल्या इफेक्ट घ्यायचे. त्यासाठी आपल्या इफेक्टमध्ये जायचे. आता पहिल्या फोटोला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला डायमंड झूम नावाचं ऑप्शन आहे, ट्रेंडिंग डायमंड झूम, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची लेंथ पहिल्या फोटो एवढी ठेवायची इतकी. नंतर आपले दुसऱ्या फोटोला नाही, डायरेक्ट तिसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचा. त्यासाठी आपले डायरेक्ट तिसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचा बॉडी इफेक्टमध्ये व ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे. त्यानंतर आपले फायरफ्लाय त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची पण लेंथ आपला तिसरा जितका फोटो यायचा. आता त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आपल्याला व तिथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर नाईट क्लब नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून शेकचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची पहिल्यांदा आपल्या त्या फोटो इतके राहू द्यायचे. नंतर आपल्या त्याच्या पुढचे 2 फोटो सोडून त्याच्या पुढला तिसऱ्या फोटोला मारायचं, 10च्या आणि 12च्या मधल्या फोटोला तिथे यायचं, त्यावर क्लिक करायचे. बॉडी इफेक्टमध्ये जायचं. इथं ग्लोईंग लाईन्समध्येच क्लब हर्ट्स नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची लेंथ त्या फोटो एवढी ठेवायची. नंतर त्याचा पुढच्याच व्हिडिओला परत आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्प्लिटमध्ये जायचं. स्प्लिटमध्ये 3 लेअर मिरर हे इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती व आपला फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. असा त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं.
हे नंतर ते लेअरचा इफेक्ट असा व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचा. नंतर त्याच्या पुढचा फोटो व्हिडिओ म्हणजे फोटो सोडून द्यायचा. त्याच्या पुढचा व्हिडिओ त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी त्यावर जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर बटरफ्लायज नंतर जिथं बटरफ्लाय ड्रीम्स नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला इफेक्ट वगैरे लागलेले आहेत. तर आता हा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात इथे एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.